वेदू काय काही न बोले, परी नावची नाही घेतले, आईशे काहीची जोडिले नाही जेणे. रुक्मिणी प्राणसंजीवन, भक्तजन वत्सल, अकारण करुणा वरुणालय, परमपिता पंढरीनायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण यथाशक्ती यथामती ज्ञानोबारायांच्या द्वारा विरचित असा श्री अनुभवामृत नावाचा अध्यात्मविश्वातील एक चोखट आणि दिव्य असा असणारं जे ग्रंथरत्न, त्या ग्रंथरत्नाचा शिवकल्याण स्वामीकृत असणारी जी नित्यानंद ऐक्य दीपिका नावाची टीका, तिच्या आधाराने मूळ ओव्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न करीत असताना आतापर्यंत आपण श्लोक पंचकाच्या रूपाने असणारे मंगलाचरण, शिवशक्ती समावेशन, सद्गुरु वंदना, वाचा ऋण परिहार, ज्ञान अभेद कथन, अविद्येची अयथार्थता आणि सच्चिदानंद पदत्रय विवरण, शब्दखंडन या 6 प्रकरणाच्या परिसमाप्तीनंतर आता अज्ञान खंडन प्रकरणाचं चिंतन करण्याला प्रवृत्त झालो. त्यामध्ये त्या अज्ञान खंडनाचा जर आपण एक आशय पाहिला किंवा अभिप्रेतार्थ, तो आहे अज्ञानाची असिद्धी, आणि त्या संबंधाने ज्ञानोबाराय आता बोलत आहेत. आत्तापर्यंत आपण 106 ओव्या पाहिल्या, आता 107 क्रमांकाची ओव्या आहे. ह्या ज्या ओव्या आहेत, ह्या ओव्यांचा टीकाच्या द्वारा अर्थ अत्यंत सरळच स्पष्ट व्हावा अशा प्रकाराने विवरण केलेलं आहे. म्हणून आपण जर एकाग्र झालो तर याचा विषय जास्त आपण चिंतन करू शकतो. याचं फारसं पांगता अर्थाच्या पलीकडं स्पष्टीकरण करण्याची गरजही वाटत नाही. म्हणून आपण थोडंसं वेगाने याचा चिंतन करण्याचा प्रयत्न करू. तर यामध्ये सांगतात की मूळ असणारा जो आत्मा आहे तो सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ आहे म्हणजे ज्ञप्तिमात्र आहे, दृङ्मात्र द्रष्टा आहे, आणि तो कधीही दृश्यभावाला प्राप्त झाला नाही. आणि त्याच्या अतिरिक्त दृश्य म्हणून कोणता पदार्थच नाही की जो त्याचं प्रकाशन करील. मग त्याचं स्वतःचं प्रकाशन तो करतो का? तर स्वतःही प्रकाश स्वरूप असणारा परमात्मा प्रकाशाचं कधीही विषय होत नाही, किंवा तो त्याचं स्वतःला द्रष्टा, तो नित्य असणारा द्रष्टा, तो आपण म्हणतो की दृश्य रूपाने विलास पावणारे अधिष्ठानच आहे, बरोबर ना? आणि त्याचं प्रकाशकही तेच आहे. ही वेदांतातली प्रक्रिया आहे. मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हा त्याचं उपादान कारण असतो. याला आत्मा स्वतः सिद्धांत रूपाने स्वीकारायला तयार नाही. जो सिद्धांत आहे तर अनुभूतीमध्ये दृश्य नाहीच आहे, दृङ्मात्र परमात्माच आहे, अशा प्रकारचा ज्ञानोबारायांचा सांगण्याचा अभिप्राय किंवा अभिप्रेत अर्थ दिसतो, आहे की नाही? त्याच्यामध्ये आता हेच त्याचं असणारं द्रष्टेपण आहे, ते तत्वतः अवाच्य आहे. आणि ते अवाच्य कसं आहे तर त्याविषयी हा सर्वज्ञ असणार, सर्वज्ञ कल्प असणारा वेद देखील त्या अवाच्य असणाऱ्या परमात्म्याचा प्रकाशक आहे, किंवा तो त्या परमात्म्याचं प्रकाशन करतो, असं सुद्धा वेदसुद्धा स्वतः मानत नाही. आपण मानतो की जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा, तो कसा आहे? वेद प्रतिपाद्य आहे, तो आद्य आहे. पण त्याच्यानंतर आद्य म्हणजे त्याच्या ठिकाणी काळच झाला नाही तर आद्य शब्दाची प्रवृत्ती कशी होईल? वेदच त्याच्या ठिकाणी झाला नाही तर वेदाच्या प्रतिपादनाचा तो विषय होईलच कसा? कारण तो सुअसंवेद्य आहे आणि तो आपलं स्वतःचं स्वरूप आहे. असं याच्यामध्ये त्याला काय म्हणतो, हेतुमत भाव, तो पण खरं तर त्या पहिल्या ओळीमध्ये माऊलींनी सांगितलेला आहे की नाही? किंवा तो ह्या अनुभवामृत ग्रंथाचा मुख्य प्रतिपाद्य विषय आहे की आत्मा हा वेदाचा प्रतिपाद्य कधीही होणं शक्य नाही, हे बरोबर ना? आणि त्या वेदाचाही प्रतिपाद्य विषय हाच आहे की मी आत्म्याला प्रतिपादन करतो असं नाही, तर मी आत्म्याचं कधीही प्रतिपादन करू शकत नाही. म्हणून वेद जाणो गेला पुढे मौनावला, अशी त्याची स्वरूप स्थिती आहे. हे अगदी आपल्या बुद्धीवर अगदी म्हणजे ठोस आपल्या बुद्धीमध्ये आरूढ झालं पाहिजे. त्याला कुठेही
संशयाला किंवा विपरीत भावनेला कधीही जागा मिळता कामा नये. आणि असं झालं तरच बुद्धिनिश्चय आत्मज्ञान आणि ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी अशा प्रकारची स्थिती होईल. म्हणजे हे सगळं न करताही तत्परायण अहर्निशी, बरं ना, बुद्धीला निश्चय न करताही त्या ठिकाणी हाची निश्चय माझा परिमी निश्चय आव्हानी दुजा अशा प्रकारचा बुद्धीचा निश्चयाने तो कळत नाही. बुद्धीच्या निश्चयालाही तो विषय होत नाही, तो त्याच्याहून अन्यच आहे असं ज्या मुळं कळतं, बरं ना, त्याला म्हणायचं की त्याचं कळणं आहे, ऐकी नाही. अशा प्रकारची जी काही बाही अशी स्थिती आहे, माझ्या बाला हेही म्हणू नये आणि तेही म्हणू नये असं जे काही आहे तर ते ह्याचं प्रतिपाद्य आहे. म्हणून या ठिकाणी माऊली स्पष्ट लिहितात, वेदू काही न बोले. वेद काय बोलत नाही. वेदाने राजधर्म सांगितला, वर्णधर्म सांगितला, आश्रमधर्म सांगितला, नीतिधर्म सांगितले, बरोबर. काय सांगितलं नाही. धर्मच नाही तर अधर्म पण सांगितला, धर्माच्या सापेक्ष असणारा अधर्म पण सांगितला. वेदाने कशावर बोलला नाही, परी नावाची नाही घेतली, परंतु त्यांनी हे आत्मचैतन्याला त्याचं नावसुद्धा घेतलं नाही की मी आत्मचैतन्याविषयी आता बोलत आहे. आत्मचैतन्य समोर जेव्हा वेदाच्या येतं तेव्हा वेद पहिला मौन धारण करतो, ऐकी नाही. म्हणून आणि विधिमुखाने तो कधीच बोलत नाही. आणि जेवढा बोलला तो अनात्म पदार्थांचं निरसन करण्यासाठी नेती या शब्दाने कार्य आणि कारणाचा निरस करण्यासाठी बोलला की जे कार्य आणि कारण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधी झालंच नाही. आणि जेव्हा मग ते झालं नाही तर मग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मग आत्मस्वरूप कसं आहे ते काही वेदाला सांगता आलं नाही. वेदी नावाची नाही घेतली, ते आत्मचैतन्याचं नावच त्यांनी घेतलेलं नाही. आईशे काहीच जोडिले नाही जेणे, अशा प्रकारे ज्याने काहीच जोडलं नाही म्हणजे काहीच मिळवलं नाही, म्हणजे कशाशीच तादात्म्य केलं नाही. ना स्थूलाशी, ना सूक्ष्माशी, ना कारणाशी, ना महाकारणाशी. पुढं सांगणारच आहे ते. महाकारणाचं सुद्धा त्यांनी कधीच तादात्म्य घेतलेलं नाही. असं काहीच जोडलं. आत्म्याने काय मिळवलं, हे सगळं जग मिळवलं का आत्म्याने? हा एवढा सगळा प्रपंच जो आहे ज्या अधिष्ठानावर भासला ते त्याचं प्राप्य आहे का? आहे की नाही? ते त्याचं विशेषण झालं नाही, ते त्याची उपाधी झालं नाही, ते त्याचं अधिष्ठान झालं नाही, बरं ना. आणि ते त्याच्यावर आद्यस्थ पण झालं नाही. असा आत्मस्वरूपाचं स्थिती आहे, ही स्वरूपाची स्थिती आहे. आणि तिथं म्हणतात मग काहीच जोडिले नाही जेणे. त्यांनी काय मिळवलं? आत्मस्वरूपाने काय मिळवलं? अज्ञान मिळवलं का ज्ञान मिळवलं? काहीच मिळवलं नाही, आहे की नाही? का अज्ञान कार्य मिळवलं नाही. मग म्हणजे त्याचा अर्थ त्याला निवर्त्य पण काही नाही. जर त्याच्या ठिकाणी जोडलं असतं तर त्याचे निवर्त केलं असतं. म्हणून ज्ञानोबाराय निर्धास्तपणाने म्हणतात काय की निवर्त्य तव नाही महानिवर्तवी काही, आणि कैसा बैशे ठाई निवृत्ती नामाच्या, अशा प्रकारची स्थिती आहे. आता हे बघा, जर कुठं एखादा अर्थ स्पष्ट झाला नाही तर लगेच सांगा, तुम्ही सांगा किंवा त्याची चर्चा करू आपण. पण सरळच गोष्ट आहे. म्हणून आता टीका पहा. वेदू काही आपलं आपली जे अपरोक्षता त्याची परोक्षत्वे पाहता न खंडे तरी तत्वता कोणाशी न लभे. हा आत्मा कसा आहे बघा. आत्मा हा अपरोक्ष रूप आहे, बरोबर ना. आणि त्या अपरोक्ष आत्म्याला जर तुम्ही परोक्ष रूपाने पाहायला गेलं तरीसुद्धा त्याची जी काय अपरोक्षता आहे ती तत्वता कधीच खंडित होत नाही. मग अपरोक्षता कधीच खंडित होत नाही म्हणजे प्राप्त होते का? म्हणजे त्याची अपरोक्ष ज्ञानाची विषयता त्याला असते का? तर ते म्हणतात कोणाशी न लभे, परंतु त्याची अपरोक्षता कोणालाही प्राप्त होत नाही. म्हणजे तो अपरोक्ष ज्ञानाचं विषयत्व कोणीही त्याला सिद्ध करू शकत नाही. अहो वेदे ठेविले न ठाई हे विश्वविलस तसे पाही, वेदे देखिले नाही ऐसे काहीच नसे पै. ते म्हणतात सगळ्यांची रचना जी आहे ना ती वेदाने करून ठेवलेली आहे. वेद कसा आहे, जरी ईश्वर सर्वज्ञ असला
तरीसुद्धा वेदही जवळजवळ सर्वज्ञ तुल्य असल्यामुळं त्याला सर्वज्ञ कल्प असं व्यासांनी ब्रह्मसूत्रामध्ये आपलं त्या भाष्यकारांनी भाष्यामध्ये सर्वज्ञ कल्प असं त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे त्याचा अर्थ वेदांनी जो पदार्थ ज्या ठिकाणी ठेवला ना त्याच्यावरच हे सगळ्या विश्वाचा विलास चाललेला आहे. म्हणजे हे विश्व कसं वेदच सांगतो, स एकाकी न रमते एकोहम बहुश्याम प्रजायेय, मग आत्मना आकाशात संभूतः, मग त्या आकाशाला तिथं ठेवलं. पुन्हा आकाशात वायूला तेवढं ठेवलं. त्याच्यामध्ये सभूमी विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठ दशांगुलम हे सांगून त्याच्या एका अंशावर माया आहे, मायेच्या एका अंशावर आकाश आहे. अशा प्रकारचं वेदांनी ज्या ठिकाणी ज्या पदार्थाला ठेवलेलं आहे विश्वातल्या, त्याच्यावरच ह्या सगळ्या विश्वाचा विलास चालू आहे, त्याच्यावरच ह्या विश्वाचा विस्तार आहे किंवा ह्या जगताचं प्रकाशन आहे. कारण काय आहे, जगताच्या विषयी निरूपण वेदाने केलेलंच आहे. वेदे देखिले नाही आईशे काहीच नसे पै. वेदाने ज्याला पाहिलं नाही म्हणजे वेदाने ज्याचं निरूपण केलं नाही असं काहीच नाही. जसं व्यासांच्या विषयी म्हटलेलं आहे व्यासोच्छिष्ट जगत त्रयम, तसं खरं हे व्यासांचं वर्णन आहे की नाही. परंतु वेदाची मात्र वस्तुस्थिती आहे का वेदाचंच उच्चिष्ट हे सर्व जग आहे. म्हणजे जे लोक वेदाला प्रामाण्य देत नाही त्यांच्याही दृष्टीनं जे काही असेल ते सगळं वेदाचंच उच्चिष्ट आहे की नाही. वेदाचंच उच्चिष्ट आहे म्हणजे वेदाचेच पूर्वपक्ष रूपाने ही नास्तिक दर्शनं कार्य करतात, बरोबर ना. म्हणजे त्याचा आधार कोण आहे, पुन्हा वेदच आहे. म्हणून वेदाने ज्या पदार्थाला जिथं ठेवलेले आहे म्हणून दर्शनांच्या परंपरा आहेत, बरोबर ना. ह्या शैव वैष्णवादी पंथांच्याही परंपरा आहेत, या सगळ्या वेदाच्याच अधिष्ठानावर आहेत. म्हणून ते म्हणतात वेदाने पाहिलं नाही म्हणजे वेदाने विषय केलं नाही किंवा ज्याचं वर्णन केलं नाही आणि तो पदार्थ अस्तित्वात आहे असं जगामध्ये काहीही नाही. वेदे नाही बोलिले ते ठाईच नाही पहिले, वेदे नाही दाखविले ते देखे कवनू. जर वेदाने ज्या गोष्टीविषयी बोललं नसेल तर ती गोष्ट मुळात तिथं कधीच पूर्वीपासून अस्तित्वातच नाही. अस्तित्वात त्या पदार्थाला अस्तित्व किंवा महात्म्य काही द्यायचं झालं तर वेदाने त्या संबंधाने काय म्हटलेले. वेदाने वर्णन केलं नसेल त्याचा विचार करण्याचं कारणच नाही, बरोबर ना. वेदाने जर सांगितलेलं नसलेलं ब्रह्मस्वरूप किंवा आत्मस्वरूपाचं वर्णन किंवा जगताचं वर्णन किंवा धर्माधिकांचं वर्णन ते करण्यात काही तात्पर्यच नाही, कारण ते अस्तित्वात नसलेल्याचं नाही असं समजून त्याची उपेक्षा करायची. आणि वेदाने एखाद्या गोष्टीचं पाहिली नाही म्हणजे वेदाने एखाद्या गोष्टीचं ज्ञान करून दिलं नाही. मग वेदाने ज्या गोष्टीचं ज्ञान करून दिलं नाही त्या पदार्थाचं ज्ञान कोणीही करून देऊ शकत नाही, कारण तो वेद प्रतिपाद्यच आहे. वेदूची होनी दिवटा दावी विधे निषेधाच्या वाटा, जन्म मरणाच्या खटपटा दाविल्या येणे. वेद हा एक प्रकारचा दिवटा आहे, दिवा आहे, आणि तो काय विधी कशाला म्हणायचं, निषेध कशाला म्हणायचं, ह्या विधी आणि निषेधाचे मार्ग तोच दाखवत आहे. वेदविहिता धर्म याचं करताना, बरोबर ना, त्या जैमिनी सूत्रामध्ये तर वेद अविहिता अधर्म. वेदविहित धर्म यांनी काय सांगितलं, वेदाने नाही सांगितलं तो काय आहे अधर्म, किंवा वेदाने ज्याला करू नका सांगितलं तो सुद्धा काय आहे निषेधच आहे. म्हणजे विधी काय आणि निषेध काय हेच दाखवणारा दिवटा म्हणजे मशाल जर कोण असेल तर तो वेद आहे. आणि ह्या जन्ममरणाच्या खटपटा दाविल्या येणे. आणि हे जन्ममरण तरी कोणाला माहिती आहे, मेलेला मनुष्य कुठं सांगायला येतो. जन्माला आल्याच्या पूर्वी गर्भवासातलं दुःख वगैरे, जन्म कसा होतो त्याच्यात काय दुःख आहे हे सुद्धा त्याला कळतंय काय, की त्याला शास्त्र प्रमाण म्हणून पुनर्जन्म किंवा कर्मविपाकाचा सिद्धांत दाखवणारा कोण आहे, वेदच आहे. म्हणून जन्म आणि मरणाची खटपट दाखवणारा सुद्धा वेदच आहे. आहो वेदाचे नि बोले विश्व बोलिके झाले, वेदू जरी न बोले तरी त्रैलोक्य मुके. असे जर आपण हे व्याकरणाधिकांचं निरुक्ताधिकांचं पाहिलं तर असं आहे की वेद बोलला म्हणून सगळं विश्व बोलायला लागलं. कारण सर्व बोलण्यांचा आधार कोण आहे, वेदाचं बोलणं किंवा वेदाचे शब्द, अपौरुषेय शब्दराशी वेद. त्याच्यामुळं हे सगळं विश्व बोलकं झालेलं आहे. आणि जर वेद जर बोलला नसता तर सगळं जग हे त्रैलोक्य मुकं झालं असतं. असो सकळ ही वेद्य
त्याशी वेदूचे असे आद्य परी जो आत्मा स्वसंवेद्य तेथ मुरडला वेदू. अहो सगळे जे वेद्य म्हणजे जाणण्याचे जेवढे विषय आहेत ना ते सगळे विषय त्या जाणण्याच्या विषयाचा आद्य कोण आहे? आद्य जाणणारा सर्वज्ञ असा वेदच आहे. आणि तो वेद इतका कोणत्याही विषयाचं ज्ञान करून घ्यायचं तर ते वेदाच्याच द्वारा होईल. परंतु तो वेदसुद्धा जो आपला स्वसंवेद्य स्वतः विषय न होणारा असा जो आत्मा आहे किंवा स्वयंप्रकाश आत्मा आहे, अपरोक्ष अवेद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्वम स्वयंप्रकाशत्वम असा स्वसंवेद्य असणारा आत्मा, त्या आत्म्याला जाणण्याविषयी वेदसुद्धा मुरडला म्हणजे मागं फिरला. धर्म अर्थ काम मोक्ष हा वेदीचा जाणेजे पक्ष परी आत्मा जो अपरोक्ष तो न दाविजे येणे. आता वेद काय आहे? वेदाचा पक्ष कोणता आहे की धर्म अर्थ काम आणि मोक्ष ह्या चतुर्विध पुरुषार्थाचं कथन करणं. परंतु या ठिकाणी जो अपरोक्ष रूप असणारा आत्मा आहे ना, तो अपरोक्ष रूप असणारा आत्मा वेद दाखवित नाही. कारण काय? अपरोक्ष रूप असणाऱ्या आत्म्याला दाखवण्यासाठी वेदाची आवश्यकताच उरत नाही. आहे की नाही? का वेदाने जर त्याला सिद्ध केलं तर तो सिद्ध आहे का स्वतः सिद्ध आहे? म्हणून ते हे जाणून वेदाने मी तुम्हाला आत्म्याचा अपरोक्ष ज्ञान करून देतो, त्याच्यासाठी माझे जे शब्दप्रयोग आहे, या इकडं बसायला या. येतात इकडे नाही ना, इकडे बस. बसणं जमेल ना खुर्चीत? हां. वाचून आलो स्वामी महाराज याला व्यास क्षेत्राला गेले होते गुजरातमध्ये. नर्मदेला मोठा पूर आला आणि त्याच्यामध्ये ते गुरु आणि शिष्य दोघे होते. तर ते असं बेट होतं याच्यामध्ये नर्मदेच्या याच्यावर व्यास क्षेत्र म्हणून गरुडेश्वरच्या जवळ, कुठं मी पाहिलेलं नाही. तर ते पूर आल्यामुळं ते तिथं जे काही घरं होती ती सगळी घरं पाण्यात गेली. मग हे वर गेले घराच्या आणि तिथे पाणी उसळायला लागलं. मग त्यांनी दिल्या उड्या मारून त्याच्यामध्ये. आणि ते त्या दिवशी होती पौर्णिमा. ते गेले वाहत समुद्राला. समुद्र तिथं जवळच आहे आणि ते समुद्राला भरती आली होती. त्यामुळे ते पुन्हा पाठीमागं परतले. लोकांनी, खेड्यातल्या लोकांनी पाहिलं बा हे दोन साधू तरंगतात वर. ते बेशुद्ध अवस्थेत होते. लोकांनी त्यांना जवळून ओढून काढलं. ते कडेला आले होते. काढल्यानंतर फिरवलं त्यांना, पाणी बिनी पोटातलं काढलं, नंतर दवाखान्यात नेले. ते शुद्धीवर आले, दोघे वाचले. मग इथं मग त्यांना नंतर ते बरे झाले. त्यावेळेला पेपरला वगैरे ते सगळं आलं होतं. आणि दोघं कसे वाचले व हे, मग त्यांनी इथं त्यांना आणून दिलं. आले ते इथं. मग इथं साधकाश्रमामध्ये सगळ्या लोकांना आनंद झाला. आळंदीमध्ये सगळ्यांनी पेढे वाटले. मग म्हटले स्वामी महाराज आले तर त्यांचा सत्कार पण केला. मग सगळेच्या सगळे आपले विद्यार्थी वगैरे सगळे गेले होते. त्यावेळेला सत्यदेवानंद सरस्वती होते इथं. हे माऊलीचं आजोळ घर आहे ना, तिथं राहत होते. तर मग त्यांनी स्वामींच्यावर एक 6 त्याचा शार्दूल विक्रीडित वृत्तामध्ये एक काव्य केलं. ते काव्य आता मला लगेच सुरुवात नाही लक्षात यायची, पण त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे का, दिले इंद्रायणी लेकरू. म्हणजे नर्मदेनं स्वामी महाराजांना ते इंद्रायणीचं लेकरू आहे ते त्यांनी परत पाठवलं. तसं आता हिमालयाने तुम्हाला परत पाठवलं आहे की नाही? तुमचं जर पाहिलं तर हिमालयाने इंद्रायणीचं लेकरू परत पाठवलं. असंच आहे की नाही? याच्यामध्ये असं तात्या वाचतील असं कुठलंच चिन्ह नव्हतं कुठलंच. पण ते ज्ञानोबारायांच्या हवाली करून दिलं त्यांनी हिमालयाने. व हे तुमचंच धन आहे, आमचं नव्हतं. इथं आलं तुमचं तुम्ही घ्या परत. पण हे असं लेकरू का पुन्हा जातं तिकडं.
अमृतानुभव आहे, 7वं प्रकरण आहे अज्ञान खंडन. तर त्याच्यामध्ये माऊली सांगतात की वेद काय काय बोलत नाही, पण आत्मस्वरूपाचं मात्र नाव घेत नाही. कारण आत्म्यालाही विषय करण्याचं किंवा आत्म्याचं इदम इत्थम रूपाने शब्दतुदा किंवा अपौरुषेय शब्दराशी असा वेद सुद्धा ज्ञान करून देऊ शकत नाही. म्हणून सांगतात की आत्म्याची जी अपरोक्षता आहे, मी असं उराला वाळू लावून वेद म्हणत नाही की असा जो आत्म्यात आहे त्याचं मी तुम्हाला अपरोक्ष ज्ञान करून देतो असं म्हणत नाही. असो आत्मविषयिक साधनं तेथेही वेदूची प्रमाण परी त्या साधनाचीच जाणं असाधनत्व आले. आता आत्मविषयक साधन त्याच्याविषयी वेद प्रमाण आहे. म्हणजे आत्म्यालाच ज्ञान करून घ्यायचं असेल तर त्याच्याविषयी प्रमाण कोण आहे? वेदच आहे. की वेदच सांगतो आत्मावारे द्रष्टव्या श्रुतव्या मंतव्या निधिध्यासितव्या. आत्म्याचं तुम्हाला ज्ञान करून घ्यायचं असेल तर आत्म्याचं साधन काय आहे? तर श्रवण मनन निधिध्यासन ही अंतरंग साधन आहे. याविषयी वेदच प्रमाण आहे. परंतु ही जी साधनं आहेत ना वेदाने सांगितलेली, श्रवण मनन निधिध्यासन ही अंतरंग सातत्वम पदार्थ शोधन, ही सगळी काय आहे? ते सगळी असाधनं ठरतात. म्हणजे हा आत्मा साधनाने साध्य कधीही होऊ शकत नाही. स्वतःसिद्ध आत्म्याला बरोबर ना साध्य करून जर कितीही साधनं केली तर जसं सावलीच्या पाठीमागं कितीही धावलं तरी सावली सापडत नाही, अशी स्थिती वेदाची आहे. वेद होऊनी प्रमाण जे जे दाविली खुन ते ते पडे परिच्छिन्न आत्मा नव्हे की. आता वेद प्रमाण आहे, पण वेदाने प्रमाण म्हणून जे जे काही खूण म्हणजे जे जे काही संकेत तुम्हाला केले आत्मस्वरूपाच्या संबंधाने, वेदाने जेवढे जेवढे संकेत केले तर ते कशाने केले? शब्दाच्या द्वारा केले ना. म्हणजे त्याच्यामध्ये ते संकेत करताना तुम्हाला आत्मस्वरूपाला कोणती तरी उपाधी द्यावी लागली. नाम रूप काय नामरूप संबंध जाती क्रिया भेद हा आकाराशी प्रवाद वस्तूशी नाही. हा सगळा वर्णन केलं कशामध्ये? कशाला गृहीत धरून केलं? आकाराला गृहीत धरून केलं. वस्तूचा ह्या नामरूपाशी कधी संबंधच आला नाही. त्या उपाधीची कल्पना केली आणि त्या उपाधीनं काय केलं? अपरिच्छिन्न निरतिशय व्यापक असणाऱ्या आत्म्याला त्या उपाधीच्या संबंधाने परिच्छिन्नत्वाची कल्पना केली. म्हणजे त्या आत्म्यात परिच्छिन्न आत्म्याचं ज्ञान करून दिलं. अपरिच्छिन्न बरोबर ना, आणि कोणालाही विषय न होणारा निर्विषय बरोबर ना, निरतिशय निर्विशेष बरोबर ना, निरूपाधिक अशा आत्म्याला दाखवलं नाही. त्यांनी काय परिच्छिन्न आत्म्याचंच वर्णन केलं वेदाने. आणि त्यात वेदाने जे जे ज्ञान झालं ते सोपाधिक झालं, सविशेष झालं. ते निरूपाधिक निर्विशेष आत्म्याचं ज्ञान झालं नाही. तो सगळ्यात त्यांनी केलेला ज्ञानाचा विषय कोण होता? परिच्छिन्न आत्मा बरोबर ना. आता यथार्थवादाशी आला तरी बोलण्याशी मुकला नाव निगेतीची विराला आत्मत्वी आघवा. आणि जेव्हा तो यथार्थवाद करू लागला म्हणजे यथार्थ वचनं बरोबर ना, यथार्थ आत्मस्वरूपाचं वर्णन करायला लागला, तेव्हा त्या यथार्थ आत्मस्वरूपाचं वर्णन करताना त्यांनी पहिल्यांदा बोलणं सोडून दिलं. त्याचं बोलणं थांबलं आणि त्यांनी कशाचंही नाव घेतलं नाही. याचं आत्मा असं सुद्धा नाव घेतलं नाही. आणि त्या आत्मस्वरूपात तो विराला नाम त्या ठिकाणी आघवा. पूर्णपणे त्या वेदाने आपण त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो लयाला प्राप्त झाला, विराला किंवा त्या आत्मस्वरूपाशी समरसतेला प्राप्त झाला, वेगळेपणाने उरला नाही. अहो जे जे आत्मत्व प्रतिपादी ते प्रतिपादनाची भरे भेदी अवघी सृष्टी वादी भरोनी ठेली. इथं सृष्टीवादी एक शब्द आहे, मला वाटतं सृष्टी वेगळा करावा आणि वादी वेगळा करावा. अगवी सृष्टी वादी भरोनी ठेली. ते म्हणतात अहो झालं काय? जे जे काही आत्मत्वाचं प्रतिपादन करायला गेला, वेदाला आत्माच सांगायचा होता, वेदाला अनात्म पदार्थ सांगायचे नव्हते. पण त्या आत्म्याचं जेव्हा प्रतिपादन करायला गेला तर ते प्रतिपादन काय करावं लागलं? अद्वैत सांगावे बोले तर द्वैत घेपे. त्यामुळं सांगायला गेला आत्मा, परंतु केवळ आत्मा. पण झालं काय? त्या वेदाने केलेलं आपलं प्रतिपादन सगळं भेदानेच भरून
गेलं. आणि अवघी सृष्टी वादी भरली असते. आणि ते जेवढे वेदामध्ये प्रतिपादन केलेले वाद आहेत, बरोबर ना, सगळे वादाला जन्म तिथूनच आहे. परिणामवाद असो, आरंभवाद असो, विवर्तवाद असो, दृष्टीसृष्टीवाद असो, सृष्टीदृष्टीवाद असो, बिंब प्रतिबिंबवाद असो, एक जीववाद असो, नाही आजातवादसुद्धा, आजातवादसुद्धा जात शब्द घालून आजात केलेलं आहे, बरोबर का नाही. म्हणून सगळी वादी सृष्टी भरली असते. सगळी सृष्टी ही ह्या वादाने भरलेली आहे. म्हणजे या वादाने भरलेली आहे म्हणजे भेदाने भरलेली आहे. म्हणजे भेदात्मक सृष्टीचंच वर्णन वेदाने केलेलं आहे. आभेद स्वरूप आत्म्याचं वर्णन वेदाने केलेलं नाही, तो करू शकत नाही. मग यथार्थता उद्बोधू तै उगाच राहिला वेदू, वेदे सांडिला वाधू आत्मविषयीचा. जेव्हा वेदाला यथार्थ म्हणजे जसा आत्मा आहे तसा आत्म्याचं ज्ञान उद्बोध म्हणजे विशेष करून त्याला जसं आहे तसं ज्ञान वेदाला आत्मस्वरूपाचं झालं, त्यावेळेला तो वेद उगा राहिला म्हणजे मौन धारण करून राहिला आणि त्याने आत्मविषयाचा वाद करण्याचं सोडून दिलं. आता या ठिकाणी मग शंका येते. ती शंका टीकाकार सांगतात, सद्गुरूने दावी जे खुन ते वेदी होनी प्रमाण, अनुभवा आलया जाण कृतकृत्यता लाभे, तरी वेदे धरी जे ते मौन, मग कैशी लाभे आत्मखुन, आयशी शंका जरी जाण असेल काही. याच्यामध्ये काही बोलण्यामध्ये आणखीन भर घालता आली तर पहा सगळ्यांनी. तरी ते म्हणतात शंका अशी घेतली, अहो सद्गुरूंनी जी खून दाखवली, बरोबर ना, सद्गुरूंनी जो संकेत केला म्हणजे शेवटचा संकेत आपण म्हणताना लोक काय म्हणतात, पहिल्यांदा शास्त्रप्रतीती आहे, बरोबर, नंतर मग गुरुप्रतीती आहे आणि नंतर आत्मप्रतीती आहे, बरोबर ना. पण आत्मप्रतीती येण्यासाठी त्या ठिकाणी केवळ शास्त्रप्रतीतीनं आत्मप्रतीती होत नाही, त्यावेळेला गुरुप्रतीती आवश्यक आहे. आणि ती गुरुप्रतीतीसुद्धा प्रमाण आहे हे सुद्धा कोणी सांगितलेलं आहे, वेदानेच सांगितलेलं आहे. तेव्हा सद्गुरूने दावी जे खुन, सद्गुरूंनी अगदी सद्गुरू काय म्हणतात, कैसे बोटाने दाखवू तुला सांग गुरुच्या मुला. याचा अर्थ सद्गुरूसुद्धा माघार घेत असतात की संकेत करता येत नाही. पण संकेत करता येत नाही हे कळल्याने संकेताच्या आतीत असणारं तुझं स्वरूप आहे हे तर जाणून देतात. परंतु हे जाणून देतात तो कोणता संकेत आहे, जो वेदाचा संकेत आहे. वेदानेच अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. म्हणून यतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसा स असं कोणी सांगितलेलं आहे, वेदानेच. म्हणून मग त्या ठिकाणी वाणीचा मनाचा बाध करून, बरोबर ना, बाध करून निषेधावधीभूत असणारं जे आत्मतत्व ते जे कळतं ते गुरूंनी सांगितलेल्या संकेतानेच कळतं ना, बरोबर ना. म्हणून ते वेदी होऊन, सद्गुरूने दावी जे खुन ते वेदी होऊन प्रमाण, वेदाला हेच प्रमाण आहे की वेद कधी म्हणत नाही का केवळ तुम्हाला वेदाचं अध्ययन केलं म्हणजे वेदातलं तत्त्व कळतं असं नाही. ते श्रीगुरूंच्या द्वारा संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे याविषयी सुद्धा कोण प्रमाण आहे, वेदच प्रमाण आहे. सद्गुरूंनी जे आत्मस्वरूपाचा संकेत केला त्याविषयी प्रमाण वेदच आहे. आणि ज्या वेळेला ह्या वेदाचं प्रमाण, बरोबर ना, प्रमाणभूत वेद आणि गुरूंनी सांगितलेला संकेत हे दोन्हींचं ऐक्य प्राप्त होतं तेव्हाच अनुभवल्या जाण याचा जेव्हा अनुभव येतो म्हणजे ही आत्मप्रतीती येते तेव्हाच कृतकृत्यता प्राप्त होते. शंका घेतात ते तेव्हाच कृतकृत्यता प्राप्त होते. तरी वेदे धरी जे ते मौन, मग कैशी लाभे आत्मखून. त्या वेदाने जर मौन धारण केलं तर मग आपल्याला आत्मखून, आपल्या आत्मस्वरूपाचा संकेत किंवा आपल्या आत्मस्वरूपाचं यथार्थ अनुभूती येईलच कशी, जर गुरूंनी खून आपलं वेदाने मौन धारण केलं तर. अशी जर कोणाला शंका असेल तर मग त्याचं उत्तर आता सांगतात. तरी वेदे घेऊन मौन दाविली जे आत्मखून, तेथे जे नामकरण ते तो आत्मा नव्हे. आता म्हणतात तर मग इथं काय, वेदाने मौन घेतलं आणि मौन घेऊन त्याने आत्मस्वरूपाचा संकेत केला की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शब्दाचा प्रवेश नाही. तिथं मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्री केवी बांधू हाव, दिसशी तेतुली माव भजो काही, असं त्या वेदाने जर सांगितली आत्मखून तर ते म्हणतात तेथे जे नामकरण ते तो आत्मा
नव्हे. त्या ठिकाणी जे नामकरण आहे म्हणजे नामाचा जो उल्लेख करून तुम्हाला अनाम असणाऱ्या ते किरा अनाम अजाती माझी अविद्या वर्गाची राती ओळखावया श्रुती खून केली. आज तिथं त्या ठिकाणी तुम्हाला असा आत्मा आहे असा जो आत्मशब्दाचा प्रयोग करून जे नामकरण केलेलं आहे ते तो आत्मा नव्हे. ते खरं त्या आत्म्याचं स्वरूप नाही, कारण अजून नामाशी संबंध जोडलेला आहे. वेदांनी सांगितलं का नामाचा संबंध सोडल्यावर, बरोबर ना, म्हणजे त्या ठिकाणी मौन धारण केल्यानंतर ते अनाम अजाती असं जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये नामाचा संबंध सोडल्यावर सांगितलेली कृतकृत्यता आहे का नामाचा संबंध सोडून असणाऱ्या परिच्छिन्न आत्म्याच्या ज्ञानात कृतकृत्यता वेदाने प्रतिपादन केलेले आहे. आहे की नाही, नामाचा संबंध सोडायलाच सांगितलेला आहे. म्हणून त्या जर तुम्हाला ह्या वेदाच्या पद्धतीनं म्हणजे वाच्यार्थाने, बरोबर ना, जर तुम्हाला ज्ञान झालं असेल किंवा विशिष्ट आत्म्याचं किंवा सोपाधिक आत्म्याचं ज्ञान झालं असेल तर ते वेदाला अभिप्रेत असणारं ज्ञान नाही, ते यथार्थ ज्ञान नाही. नसोनिया रूपनाव नाम नामार्थ जो असे सोलिव तेने नामाचा गाव देखीलाचे नाही. तर ते जे वेदांनी सांगितलेलं आहे ज्या ठिकाणी रूपही नाही आणि नावही नाही, बरोबर ना, मग तिथं काय सांगितलं, नावाचा सोलिव, सोलिव म्हणजे विशुद्ध स्वरूपाचा अर्थ आहे. विशुद्ध स्वरूपाचा अर्थ म्हणजे ज्याच्यामध्ये ते काय नाम रूप संबंध जाती क्रिया भेद हे काहीच त्या ठिकाणी नाहीत. हा त्याचा सोलिव नामाचा अर्थ सांगितला. त्याचा अर्थ त्या नाम जे आहे तर त्या नामाचा संबंध नामीशी आहे. नाम नामीचा संबंध असणारं असं हे नाम त्या नामीहून भिन्न आहे असं कधी त्यांनी ठेवलेलं नाही. वेदाचा अभिप्राय काय, नाम नामीचा अभेद, आणि ते सुद्धा नामी जो आहे नामातीत आहे, नाम त्याच्यावर आद्यस्थ आहे. आद्यस्थ पदार्थ अधिष्ठान रूप आहे आणि अधिष्ठान पूर्वरूपम परित्यज्य अवस्थांतर भानम या रूपाने नाम आहे असं त्यांनी आपल्याला सांगून ठेवलं. नामार्थ जो असे सोलिव त्याने नावाचा खरा जो सोलिव अर्थ आहे नामाचा आत्मा या नामाचा जो सोलिव अर्थ आहे विशुद्ध अर्थ आहे त्याने नावाचा गाव कधी नावाच्या गावाची शिव देखील पाहिलेली नाही. तेथे नामाचे निमिषे अनामची दाविले असे ते देखावयाचे दशे आले नाही. त्या ठिकाणी वेद वर्णन करतो ते फक्त नामाचं काय आहे निमित्त आहे, पण नामाच्या निमित्ताने अनाम असं तत्त्व दाखवलेलं आहे की जे देखण्याचे दशे आले नाही, ते कधीही दृश्य झालेलं नाही किंवा दृश्य सापेक्ष द्रष्टृत्व भाव सापेक्ष त्याच्या ठिकाणी कधीही आलेला नाही. वेदीचे जे वेदन नामाचे निमिषे असं नामाचे निमिषे तर तिथं नामाचे नी असं पाहिजे. नामाचे नी हा एक करायचा, नामाचे नी मिशे म्हणजे नामाच्या मिशाने म्हणजे निमित्ताने असं छान. वेदीचे जे वेदन आत्मा ऐसे तेची जाण ते वेदन पाहता जनवन दुमदुमिले आहे. इथे एक पहा, वेदीचे जे वेदन वेदाच्या ठिकाणी असणारी जे वेदन म्हणजे खरी ज्ञानरूपता आहे, बरोबर ना, म्हणजे कोणती सोलिव ज्ञानरूपता आहे. निरुपाधिक निर्विशेष निर्विषय, बरोबर ना, केवल चिन्मात्रत्वाने असणारं जे वेदन आहे त्या वेदनालाच काय म्हणतात, म्हणजे वेदाचं प्रतिपाद्य असणारं जे वेदन आहे ते वेदन हेच आत्मा आहे असं सांगतात. आणि ते वेद न पाहता जनवन दुमदुमिले आहे. आणि ते वेद न पाहता का ते वेदन पाहता, ते वेदन शब्द एकत्र पाहिजे नाही का, ते वेदन पाहता नाही तर वेद न पाहता, ते वेदन ते जर पाहिलं म्हणजे त्या वेदन स्वरूप, बरोबर ना, वेदन स्वरूप असणारे तर परमात्मा पाहिला तर जन वन दुमदुमिले आहे. ते त्याचाच सगळं जनवन आता जो दुमत आहे ते सगळं कोण आहे, तो ते वेदनच ज्ञानच आहे, म्हणजे सगळं ज्ञानच आहे. त्याच्या ठिकाणी जनवनामध्ये जनवन नाही किंवा जनवन दृश्य नाही किंवा त्या दृश्याचं कारण अज्ञान नाही, सगळं ते वेदन ते जे स्वरूपभूत ज्ञान आहे त्यात तेच सगळ्या ठिकाणी दुमदुमत आहे, विलसत आहे असा अर्थ. तेथे वेदावने बुडाले
देखता देखणे पण विराले, वेदन मात्र संचले वेदनी असे. त्या ठिकाणी वेदावने बुडाले, त्या ठिकाणी ज्ञातृत्व, बरोबर ना, त्या ठिकाणी अंतकरण उपाधीनं आलेलं वेदावन म्हणजे ज्ञातृत्व नाही. देखता देखणे पण विराले, आणि त्या ठिकाणी तो जर पाहणारा आहे म्हणजे तो जर प्रमाता किंवा ज्ञाता असेल तर त्याच्या ठिकाणी काय प्रमाण किंवा ज्ञानाचा वृत्तीज्ञानाचा व्यवहार आहे. परंतु ते देखता त्याचं जर खरं स्वरूप आपल्याला पाहिलं तर त्या ठिकाणी देखता म्हणजे द्रष्टा आणि देखणे म्हणजे दर्शन, ज्ञातृज्ञेयांतरा भावात अशा प्रकारचं त्याचं स्वरूप आहे की देखता देखणे पण विराले. त्या ठिकाणी जाणणंही गेलं आणि जाणण्याचं साधनही गेलं. देखणे पण विराले. आणि मग आहे काय तिथं तर वेदन मात्र संचले वेदनी असे. ज्ञानाच्या ठिकाणी फक्त ज्ञानच आहे, ज्ञानाच्या अतिरिक्त दुसरं अज्ञान किंवा अज्ञान कार्य दृश्य, बरोबर ना, किंवा त्या ठिकाणी असणारी त्रिपुटी अंतकरण वृत्ती किंवा विषय, ह्या त्रिपुटीहून विवर्जित असं वेदनाच्या ठिकाणी वेदन मात्रच आहे, केवळ वेदनच आहे. तेव्हा वेद काही बोलिला तो बोलिकेपणाशी नाही आला, बोल तुची पावला उगेपणाशी. ते म्हणतात वेद जे काही बोललेलं आहे ना त्या बोलण्यामुळं तर तो बोलणारा नाही झालेला. वेद जे काही बोलण्यामुळं तो बोलका आहे अशा बोलकेपणाला प्राप्त झाला नाही. उलट तो बोलत असतानाच खरा वेद बोलकेपणाला प्राप्त झाला नाही, तो मौनाला प्राप्त झालेला आहे. बोलत असतानाच तो उगेपणाला ना मौनाला प्राप्त झाला. हे सगळे जे शब्द आहे ना, जो खरा साधक असेल किंवा खरा जिज्ञासू असेल त्याला आपल्या स्वरूपाकडं आपल्या गंतव्य स्थानाकडं जाण्याच्या ज्या पाऊलखुणा आहेत त्या पाऊलखुणा ग्रंथकर्ते किंवा टीकाकार या ठिकाणी सांगतात. वेदाकडं पाहताना आपल्याला सारखं वाटतं वेद खूप बोललेला आहे आणि वेदाला त्याचं बोलणं जाणलं पाहिजे, पण वेद खूप बोलला आहे ते मुख्यपणाला उगेपणाला प्राप्त झालेलं आहे. आपल्यालाही बोलणं हळूहळू कुठे गेलं पाहिजे, मौनाच्या दिशेने गेलं पाहिजे. मौनाच्या दिशेने जात असेल तर ते बोलणं उपयोगाचं आहे, नाही तर ते बोलणं काय आहे केवळ जसं इथं वेदन मात्र आहे ते बोलणं मात्रच आहे, वाचारंभन मात्रच राहील. ते कधी आपल्याला खऱ्या अबोलण्याचा हे देणार नाही. म्हणून ते म्हणतात ना, बोल अबोलने बोले आणि जागे बाहेर आत निजले, कैसे घरात घरपुल केले आणि नेनो अंधारणा उजडले गा, अशा प्रकारची स्थिती होईल. म्हणून सांगतात यतो वाचो निवर्तनते, हे काही आयसे काय बोलिले पण नाही, परी हे न बोलवण्याची पाही बोलिले असे. तुम्ही म्हणणार हां, याच्यासाठी उदाहरण देतात बरं का, म्हणजे ह्या बोलण्याला बोलणं. तुम्ही म्हणणार वेद तर किती बोल, वेदू काय न बोले, आहे का नाही, वेदू काय नाही बोलत असं तुम्ही मागच म्हटले, ह्याच ओवीत म्हटले ना. तर ते म्हणतात येतो वाचो निवर्तन, ते जिथपासून सगळी वाणी काय होते माघारी फिरते. हे आयसे काय बोलिले पण नाही असं वेदच बोलला की नाही, येतो वाचो निवर्तनते हे वेदच बोलला की नाही. ते म्हणतात कोण नाही म्हणतं, वेद बोललेला आहे, परी हे न बोलवणीची पाही बोलिले असे. परंतु हे जे बोलिले असे ते न बोलवणीची पाही, हे इथं खरं न बोलवणीचं असंच आहे का त्या याच्यामध्ये पहा बरं, न बोलण्याची पाही, कारण अर्थ तर तसाच करावा लागतो. बोलवणीची पाही न बोलवणीची पाही बोलिले असे. हे वेद यचो वाच निवर्तन ते काय बोललेले माहिती आहे का, हे जरी बोललं असलं तरी ते न बोलण्याची पाही बोलिले असे, ते न बोलणंच आहे. म्हणजे ह्या बोलण्याला बोलणं म्हणू नये, आहे की नाही, ह्या बोलण्याला बोलणं म्हणू न काय बोलवणीचे हां, तर पण अर्थ त्याचा न बोलवण्याचे अर्थ तोच घ्यावा लागेल इथं. तर काय ते हे ते जरी बोलला असला तरी ते बोलणं काय आहे, न बोलणंच आहे. म्हणजे न बोलताच तो बोललेला आहे किंवा तो बोलून मुका झाला म्हणजे न बोलणारा झालेला आहे असा त्याचा अर्थ घ्यावा, जरी बोलवणीचा असा शब्द असला तरी. वेदीची जी अबोलणी खुणं ते वेदेची दाविली बोलणं, परिया बोलेची जाणं घेतले मौन. आता त्याचं स्पष्टीकरण करतात ते कसं बोलून न बोलणं कसं झालं आहे. वेदाची जी अबोलणी खुणं, वेदाचा खरा संकेत काय आहे, तो अबोलणं न बोलणं मौन हा त्याचा संकेत आहे. परंतु ते मौन संकेतसुद्धा कसं सांगितलं त्यांनी, ते वेदेची दाविली बोलणं, वेदानेच ती बोलून दाखवलेली आहे. परी या बोलेची जाणं घेतले मौन, परंतु ह्या बोलण्यानेच काय झालं, मौन धारण केलं. म्हणजे काय, मी आता यापुढं बोलणार नाही. म्हणजे याचा अर्थ माझं जे न बोलणं आहे तर ते मौन स्वरूप आहे,
बरोबर ना. आणि तेच खरं यथार्थ आहे. बोलणं किंवा यथार्थवाद हा त्या आत्मस्वरूपाचा परिचय करून देणार नाही. बोलणं थांबल्यावर काय होईल, यथार्थ स्वरूप तुम्हाला अवगत होईल किंवा यथार्थ स्वरूप अनुभूत होईल असं सांगतात. आगा बोलणे जेथ मुरडले, बोलवणीची थे बोलवणीची दाविले, परी येणे नाही आले बोलिके पण. ह्या बोलण्याला बोलणं म्हणू नये स्वामी महाराज नेहमी म्हणायचे. हे जे आपण म्हणतो ना, हे काय हो तुमचा शब्द बोलाची कडी बोलाची भात सगळं आयुष्य केवळ बोलण्यातच चाललं आहे की नाही. आणि आत्मस्वरूप हे मौन आहे की नाही. पण आम्ही मौन आत्मस्वरूपाच्या उद्दिष्टाने जर यथायोग्य प्रस्थान करीत असू तर आमच्या बोलण्याला बोलणं म्हणू नाही. जसं वेदाचं आहे तसंच आमचं आहे. आगा बोलणे जेथं मुरडले, ते काय म्हणतात, बोलणं येतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसा असं. येतं बोलणं माघारी फिरलं का नाही, वेदाचं बोलणं माघारी फिरलं. पण बोलणं माघारी फिरलं हे सुद्धा कोणी दाखवलं, हे बोलण्यानेच दाखवलं आहे की नाही. गुरुजींनी काय सांगितलं की वर्ग सर्वांनी शांत बसा. शांत बसा हे बोलणं झालं. आणि बोलण्याने काय झालं, गुरुजी शांत राहिले आणि मुलंही काय झाली, शांत झाली. हे बोलूनच शांत झालं की नाही. पण बोलूनच शांत झालं, पण बोलण्याने बोलणं राहिलं नाही, शांत झालं. पण बोलण्यानेच बोलणं काय झालं, शांत झालं आहे की नाही. त्या शांतता वर्गामध्ये प्रस्थापित केली. पण हे कोणी, हे कशामुळे झालं, बोललं नसतं ते कसं काय झालं असतं. बोलण्यानेच झालं. पण बोलण्याने झालं, बोलणं बोलतच राहिलं का, बोलणं मागं फिरलं, बोलणं मागं फिरलं. आणि आता बोलायचं नाही, मौन आहे हे सुद्धा बोलूनच दाखवलं. पर येणे नाही आले बोलके पण. ह्यामुळं येतो वाच्यो निवर्तन ते अप्राप्य मनसा सह, या बोलण्याने श्रुतीला बोलकेपणा आला का मौनत्व प्राप्त झालं. श्रुती ही मौनाचं प्रतिपादन करते असं ठरलं का ती बोलत राहिली असं कळतं. अहो पार शेवटपर्यंत ती अप्राप्य मनाचं असं बोलतच राहिली. ह्या बोलण्याला बोलणं म्हणू नये, कारण ह्या बोलण्याने बोलणं थांबलं आणि अबोलणं सुरू झालं, मौन सुरू झालं. म्हणून वेदीचे जे वेदन, तेथ वेदाशी पडिलेशे मौन, तेथे अनामायशे जाण मुरडोनी बोलिले. म्हणून वेदाचं खरं जे वेदन म्हणजे दृंगमात्र स्वरूप स्थिती, जी वेदाची प्रतिपाद्य विषय आहे, त्या वेदाचं जे वेदन आहे, त्या ज्या वेळेला वेदाचं असणारं वेदन म्हणजे जे स्वरूपभूत ज्ञान, त्याचा परिचय करून देण्यासाठी वेद निघाला होता. तर त्या वेदाला जेव्हा खरं वेदन म्हणजे आपलं यथार्थ चिन्मात्र स्वरूप त्याची अनुभूती आली, त्या ठिकाणी वेदाला मौन पडलं. आणि मग तो वेदच सांगायला लागला की त्या तत्व त्या ठिकाणी बोलण्याने प्राप्त होणार नाही, ते मौन गा तुझे राशी नाव. असं म्हणून तो वेद, तो आत्मचैतन्य नावाचं ते वाच्यार्थ आहे असं ते म्हणत नाही. तर त्या ठिकाणी ते अनाम आहे असं त्याने माघारी वळून सांगितलं. बरोबर ना. माघारी वळून बोलला, जाता जाता बोलला ते अनाम आहे असं आहे की नाही. म्हणून एवं वेदाचेनी प्रवाहे वस्तू नामरूपाशी नये, म्हणून नाम न घेवे आईसे हे दाविले वेदे. ते म्हणतात वेदाचेनी प्रवाहे, वेदाचा केवढाही प्रवाह असला म्हणजे शब्दाची केवढी झड जरी त्या ठिकाणी लागली तरीसुद्धा जी आत्मवस्तू आहे, तो जर वेद किती जरी म्हटला मी तुम्हाला आत्मवस्तूचा परिचय करून देईल, अशा प्रकारचं वेद म्हटला की अशा प्रकारचं अपौरुषेय शब्दराशी असं माझं स्वरूप आहे आणि मी तुम्हाला आत्म्याचा परिचय करून देणार, असा शब्दाचा त्या ठिकाणी कितीही वेदाचा प्रवाह असला तरी त्या वस्तू कधीही नामरूपाला प्राप्त होऊ शकत नाही. कारण ते काय आहे, ते की अनाम अजाती, निश्चयाने ते अनामाने अजाती असल्यामुळं त्या ठिकाणी वेद त्या नामरूपाच्या प्रवाहामध्ये आत्मस्वरूपाचा परिचायक, बरोबर ना, असा ज्ञापक, असं ज्ञापकत्व त्याला कधीही येणार नाही. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला नाव घेताच येत नाही. ती जी वस्तू आहे आत्मवस्तू, तिचा आत्मा, तिच्या ठिकाणी आत्मत्व आहे असं सुद्धा वेद म्हणत नाही, असं वेदाने दाखवलेलं आहे. असं दाखवलं, असं ज्ञान करून दिलं की आत्मा हा कोणत्याही नामाचा अभिधान, बरोबर ना, किंवा कोणतंही नाम हे त्याचा अभिधायक आणि तो त्याचं अभिधेय, असा अभिधेय होऊ शकत नाही. हे कोणी सांगितलं? वेदानेच सांगितलं.
वेद्य वेदक प्रवाही वेदोही मुरडला पाही तेथे इतरांची काही मात सांगो. अशा प्रकारे वेद्य आणि वेदक, बरोबर ना, म्हणजे ज्ञाता आणि ज्ञेय, बरोबर ना. हा प्रभाव आपल्याला काय, कोणतरी एक ज्ञाता होतो आणि पुढं कोण असतं, ज्ञेय असतं, आणि त्या ज्ञाताचा ज्ञेयाशी संबंध करणारं ज्ञान किंवा प्रमाणभूत ज्ञान असतं, आहे की नाही. असं सगळ्या ठिकाणी प्रमाता प्रमाण प्रमेय ध्याता ध्यान ध्येय ज्ञाता ज्ञान ज्ञेय अशा त्रिपुटीचा प्रवाह असतो. परंतु या त्रिपुटीच्या प्रवाहाविषयी किंवा द्वैताच्या प्रवाहाविषयी वेद्यवेदक ह्या प्रवाहाविषयी वेदोही मुरडला पाहिजे, वेदसुद्धा माघारी फिरला. त्रिपुटीच्या बरं का, त्रिपुटीच्या कक्षा करून तुम्हाला त्रिपुटीच्या अतीत असणाऱ्या त्यांच्या मूलभूत अधिष्ठानाचं ज्ञान ह्या वेद्यवेदक प्रवाहाने कधीही करता येणं शक्य नाही. हे जाणून वेद जाणो गेला आणि तोही मौनावला किंवा मुरडून ठेला, तोही माघारी परतला. मग जरी ही वेदाची स्थिती आहे तर इतरांची गोष्टच काय सांगायची, इतर कोण त्या आत्मतत्वाचं प्रकाशन करू शकेल. एवढा अपौरुष शब्दराशी वेद जर त्याचं प्रकाशन करू शकत नाही तर आणखीन म्हणे नाही, पण वेदाला नाही करता आलं ते स्मृती ग्रंथाने केलं, ते पुराण ग्रंथाने केलं, असं जर तुम्ही म्हणायला लागले तर चालेल का. वेदे बोलीजे बोले ऐसे आत्मेन नाही जोडिले, म्हणजे नामरूपाचे मासले नसे तेथे. आता वेदाने जे काही बोललेलं आहे आणि त्यामुळं त्या वेदाच्या बोलण्याचा त्या शब्दांनी आपल्या आत्मस्वरूपाशी संबंध केला. म्हणजे त्या शब्दांनी, बरोबर ना, शब्दांनी अशब्द असणारं जे आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपाशी आपला संबंध करून दिला. असं जर कोणी म्हणत असेल, वेदे बोली जे बोले, वेदाने जे बोलले ते आत्मेने नाही जोडिले, आत्मेने त्याचा अंगीकार केला नाही. वेद कितीही बोलो पण आत्म्याने ते आपल्याकडे कधीही घेतलेलं नाही. खरं तर आत्म्याने विधिमुखाने घेतलं नाही का निषेधमुखाने घेतलं का, विधी निषेध दोन्हीकडूनही घेतलं नाही. कोणत्या आत्मा हा विधीचाही विषय झाला नाही आणि निषेधाचाही विषय झाला नाही. म्हणजे आत्म्याने कोणत्याच आता आम्ही सांगत होतो विधिमुखाने ग्रहण करता येत नाही, पण निषेधमुखाने अतद्व्यावृत्तीने तो करून देतो. खरं जर आत्मस्वरूपाच्या दृष्टीने पाहिलं तर निषेधमुखाने कशाला त्याचं ज्ञान होईल, कारण ज्याचा निषेध करायचा ते पदार्थ जर नाही तर त्यांचा निषेध काय केला, शून्याचा निषेध केल्यावर काय होते. हा की या ठिकाणी मृगजळाची गंगा तरून जाण्यासाठी आम्ही काही साधारण नौका नाही केली, आहे की नाही, असंच म्हणण्यासारखं आहे की नाही. म्हणून तो ना विधीचा विषय ना निषेधाचा विषय. त्यामुळं म्हणतात की नामरूपाचे मासले नसे तेथ. वेदाने जे बोललेलं आहे ते आत्म्याकडं आत्म्याच्या ठिकाणी कधीही प्राप्त झालेलं नाही. म्हणजेच वेद जे बोलेल ते नामाच्या द्वारा बोलेल. नाम आणि रूप, बरोबर ना, नाम आणि रूप यांची कल्पना किंवा यांचा उपाधी करूनच वेद बोलणार आहे. परंतु परमात्मा तर काय आहे, तो उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, अशी स्थिती असले तर नाम आणि रूपाचा मासला म्हणजे नमुना तरी तिथं आहे का, नाही. आत्मत्व नामरूपाशी येते तरी वेदेक नाव घे जेते. आता पदार्थाची नव्हे तेथे नामरूपे काही. जर समजा ते म्हणतात आत्मा हा जर नामरूपाला प्राप्त झाला असता तर मग वेदाने त्याचं नाव घेतलं असतं. परंतु ज्या आत्मा हा काही पदार्थ नाही, त्यामुळं म्हणजे पदार्थ नाही म्हणजे शून्य असं नाही, तो शून्य पण नाही आणि द्वैत रूप पण नाही, आणि तो नाही असं नाही, पण त्याचं नित्य असणारं सन्मात्र स्वरूप जे आहे ते मात्र नामरूपाचा विषय होत नाही. म्हणून त्या ठिकाणी ते सांगतात की तो पदार्थ नव्हे. म्हणजे असं एखाद्या पदाचा उच्चार केला आणि मग त्याचा अर्थ समोर उभा राहिला, असं मात्र तो आत्मा पदार्थ नाही. म्हणजे याचा अर्थ त्याचा अर्थ त्या ठिकाणी हा पदार्थच नाही तर तो शून्य आहे असं नाही, किंवा तो पदार्थ सत्य आहे म्हणून नामरूपाने दाखवला जाईल असाही नाही. म्हणून म्हणतात पदार्थची नव्हे तेथे नामरूपे काही. कोणत्याच पदाचा अर्थ होत नाही, म्हणजे कोणत्याच पदाचा वाच्यार्थ किंवा लक्षार्थ होत नाही, बरोबर ना, किंवा उपलक्षणा दृष्टीनं त्याला त्याचा तो विषय होत नाही. म्हणून नामरूपे काय, मग तिथं नामरूप काय करणार.
समजा तो वाच्यार्थ होत असला तर तुम्हाला त्याचं ज्ञान करून देता आलं असतं वाच्यार्थाने. जर त्या ठिकाणी लक्षक भाव असता तर लक्षार्थाने तुम्हाला ज्ञान करता आलं असतं. उपलक्षणत्वाने त्याचं ज्ञान करून देता आलं असतं. परंतु नामरूप संबंधो जाती क्रियाभिदो हा वस्तूशी प्रवादू नाही. वस्तूशी प्रवादू नाही. प्रवादू आकाराशी आहे आणि त्याला आकार तर नाही. मग तुम्ही काय सांगणार त्याच्या संबंधाने. आता पदार्थत्व जरी नाही तरी कवनाशीच न पडे ठाई पुढे ये विषयी बोलतो असे. आता जर तुम्ही म्हणणार आत्मा म्हणून जर कोणता पदार्थच नाही, बरं ना, पदार्थच नाही तर मग तो कोणालाच विषय होणार नाही. आणि काय कोणालाच विषय होणार नाही. तुम्ही नाही होणार. नाही होणार म्हणलं कोणालाच विषय म्हणणार नाही. दोन गोष्टी येतात. त्याच्या प्राप्तीत पुरुषार्थ काय. बरं, त्याच्या प्राप्तीत पुरुषार्थ वेदाने सांगितलेला आहे म्हणून मानला. त्याच्या प्राप्तीत पुरुषार्थ आहे. तमेव विदित्वा अतिमृत्युमेती असं जर पुरुषार्थ आहे असं जर मानलं आणि तो जर पदार्थ कोणालाच ठाऊक होत नसेल, म्हणजे कोणाच्याही अंतःकरण वृत्तीला कसाही कोणत्याही प्रमाणाच्या द्वारा जर तो विषय होत नसेल, बरोबर ना, तर मग आपल्याला अनर्थाची निवृत्ती किंवा संसार बंधाच्या निवृत्तीचं साधन काय. अर्थात अनिर्मोक्ष प्रसंग प्राप्त होईल असं दोन्ही प्रकाराने शंका घेता येईल. बरोबर ना, दोन्ही प्रकाराने. तर त्या ठिकाणी ते म्हणतात पुढे ये विषयी बोलत असो. अशी शंका तुम्हाला यायला नाही पाहिजे. आता जर इतके दिवस तुम्ही आत्मस्वरूपाचं निर्विशेष स्वरूपाचं वर्णन ऐकत असाल पण आलीच शंका तर काय शंकेशी किर ठाव परी न धरावित्वा. शंकेला जागा असली तरी धरू नये, पण धरलीच असली तर त्याचं निवारण आता आम्ही सांगतो. पुढे याविषयी बोलत आहोत असं म्हणून 108 क्रमांकाची ओवी आहे. सूर्यो कोणा न पाहे परी आत्मा दाविला आहे की गगन व्यापिता ठाये आईशी वस्तू. आता सांगतात या ठिकाणी माऊली एकदा माऊलींची वाणी ओसंडून व्हायला लागली की ती कोणत्याही विषयाचा परिपूर्ण परामर्श घेतल्याशिवाय थांबत नाही. आता माऊली वेदाचं बोलले. आता दुसरं सूर्यासंबंधाने सांगतात. सूर्यो कोणा न पाहे परी आत्मा दाविला आहे की गगन व्यापिता ठाये ऐशी वस्तू. सूर्य कोणा न पाहे, सूर्य कोणत्या वस्तूला पाहत नाही, म्हणजे सूर्य कोणत्या वस्तूचं ज्ञान करून देत नाही. सगळ्या जी वस्तू समोर येईल तिचं प्रकाशन सूर्य करतो. परी आत्मा दाविला आहे, पण सूर्याने कधी मी आत्माचं दर्शन करून देतो. तुम्ही कितीही गायत्री मंत्राचं पुरश्चरण करा, ऐके नाही तरी सूर्यच आहे ना, तो सूर्य कधी तुम्हाला सांगेल का मी तुम्हाला ज्ञान करून देतो. तो म्हणे नाही बाबा गीतेमध्ये वाचा. मग त्याचं ऐके नाही. काय गीतेमध्ये काय वाचा. यदादित्यगतं तेजो जगद्भासयते अखिलम यच्चंद्रमशी यच्चाग्नो आणि तत्तेजो विद्धी मामकम. तो म्हणेल का तत्तेजो विद्धी मामकम. ते तेज कोणाचं आहे, आत्म्याचं आहे. आणि त्या आत्मतेजाने प्रकाशित होणारा सूर्य कधी म्हणेल का मी आत्म्याला प्रकाशित करतो, असं म्हणणार नाही. तरी हे आक्षेपार्थच घ्यायचं ना. सूर्य कोणा न पाहे परी आत्मा दाविला आहे. त्याने आत्मा दाखवला आहे काय, दाखवण्याची प्रतिज्ञा केली काय की गगन व्यापिता ठाये आईशी वस्तू. की ते म्हणतात गगन आकाश काय, आकाश के नसे म्हणजे सर्वत्र असे. आकाश सर्व ठिकाणी आहे, परंतु गगन व्यापिता ठाये आईशी वस्तू. परंतु ज्या आकाशाने ज्या वस्तूला व्यापलेला आहे अशी ती वस्तू आहे का की ज्या वस्तूला आकाशाने व्यापलेलं आहे का. आकाश त्याच्या एका अंशावर आहे, आकाश मायेच्या एका अंशावर आहे आणि माया त्याच्या एका अंशावर आहे. आणि ती बरोबर ना, ते आकाश त्या आकाशाची व्यापकता काय कशात आहे, परमात्म्याला त्या आकाशाने व्यापलेलं आहे असं म्हणता येईल का. आता ह्या ओवीचा उपयोग टीकाकार कसा करतात बघा. नभ तुझं माझी खेळे लपीथपी. आकाश त्याच्या स्वरूपात लपीथपी खेळते, म्हणजे लपंडाव खेळते. इतकं ते निरपेक्ष व्यापक आहे. आणि त्या परमात्म्याला आकाश कसं काय व्यापू शकेल, अर्थात नाही. इथं बऱ्याच अमृतानुभवामध्ये हा भाव घेतला आहे, तोच भाव इथं पण सांगितला येईल. आता टीका पहा. अहो आत्मा प्रकाशे सो आहे ते रवी सर्वांचा प्रकाशक
होय, परी तेने प्रकाशेनो हे आत्मप्रत्ययो. इथं काय अहो आत्मा प्रकाशे सो आहे. आत्मा आहे ना, हा आत्मा प्रकाशे सो आहे. म्हणजे हा प्रकाशाचा विस्ताराने युक्त आहे, म्हणजे निरपेक्ष, बरोबर ना. त्याचा निरतिशय व्यापक प्रकाश आहे आत्म्याचा. रवी सर्वांचा प्रकाशक होय, आणि रवी म्हणजे सूर्य जो आहे तो सर्वांचा प्रकाशक आहे. आणि आत्माचा प्रकाशसुद्धा काय आहे, तो सो आहे, म्हणजे आत्म्याचाही निरपेक्ष व्यापक अशा प्रकारचा विस्तार आहे. आहे का त्या सो आहे शब्दाचा काही एखादा अर्थ दिलेला आहे का कुठं? तर प्रकाशे सो आहे म्हणजे प्रकाशाचा व्यापकता, त्या ठिकाणी प्रकाशाचा विस्तार आहे आत्म्याच्या. आणि रवी सर्वांचा प्रकाशक होय, आणि सूर्य जो आहे आत्मा प्रकाशे सो आहे. सो आहे शब्दाचा काय अर्थ दिला आहे? सो आहे कोणत्या शब्दकोशात अर्थ आहे का? काय काय? हां, तिथं आत्मा प्रकाश आहे का? मग आत्मप्रकाश आहे सो आहे. हां, हे काय आत्म आहे का? आत्माचे आत्मा आहे ना. तर आत्मा हा प्रकाशरूप असणाऱ्या आत्म्याच्या सो आहे, म्हणजे आत्म्याच्या साह्याने किंवा आत्म्याच्या आश्रयावर. आश्रयावर असा अर्थ आहे ना. हां, आश्रय, हा म्हणजे ते आत्म्याच्या आश्रयाने. हां, आश्रयाने किंवा त्याच्या साह्याने. तर आत्मा प्रकाशे सो आहे. आत्मप्रकाशाच्या साह्याने रवी सर्वांचा प्रकाशक होय. रवी सर्वांचा काय करतो? प्रकाशक होतो. म्हणजे रवीला प्रकाश करण्याला साह्य कोणाचं आहे? आत्म्याचं आहे. परी तेने प्रकाशेनो हे आत्मप्रत्यय. परंतु काय आहे, जे ज्याचं प्रकाश्य असतं ते प्रकाश्य ते आपल्या प्रकाशकाचं प्रकाशक होऊ शकत नाही. जसं आपण म्हणतो ना, ज्या कारणाचं जे कार्य असतं ते कार्य त्या कारणाचं कारण कधी होऊ शकत नाही. त्याप्रमाणे त्या सूर्याच्या प्रकाशाने आत्म्याचा प्रकाश किंवा आत्म्याचा प्रत्यय प्रतीती कधीही येऊ शकणार नाही. जो स्वप्रकाशे प्रकाशमान सत्यानंद चिद्घन सूर्यतयाच्या कडवटशेनं धवळला दिसे. हे जो स्वप्रकाशे प्रकाशमान. महाराज हे ह्याच्यामध्ये एक आपलं जे विज्ञान आहे ते एवढं विज्ञानाचं खूप मोठं जाळं आहे सगळीकडं पसरलेलं, आणि खूप विज्ञानाचे बदलते परिवर्तनीय प्रयोग आणि सिद्धांत वारंवार समोर येतात. परंतु आत्मचैतन्याचं चिंतन करत असताना त्याच्यामुळं काही आपला बुद्धिभेद होण्याचं कोणतंच कारण नाही. सरळ सरळ जर वेदांताची नजर घेतली तर ते विषय आपल्याला फार मोठे चिंतनाचे होऊन मननाला ते खूपच उपोद्बलक होतील किंवा असावेत असं चिंतन करण्याची पण गरज नाही. खरं ज्याला इतकं स्पष्ट आहे. म्हणून म्हणतात जो स्वप्रकाशे प्रकाशमान, जो स्वयंप्रकाशत्वानेच प्रकाशमान आहे, तो सत्य म्हणजे त्रिकालाबाधित नित्य आहे, आनंद स्वरूप आहे आणि घनीभूत चैतन्य आहे. असं जर असेल की ह्या घनीभूत चैतन्यामुळं हा सूर्य जो आहे त्या आत्म्याच्या एका कडवशाने एका किरणाने तो धवळला असे, तो त्या ठिकाणी उजळला आहे किंवा प्रकाश भावाला प्राप्त झालेला आहे, असं आत्म्याचं. पण हे किती स्पष्ट आहे. यांनी सांगितलं म्हणून स्पष्ट आहे का? यांनी सांगितलं तर थोडंसं जरी आपण एक झळक घेतली तर हे तितकंच लक्षात आलं ना कृष्ण महाराज. तर इतकं स्पष्ट आहे की नाही, पण सूर्य एवढ्या जगाचं प्रकाशन, मी कुठं झोपलं तर कुठं मी कशाचं प्रकाशन करतोय, अशा प्रकारच्या शंका आतापर्यंत झालेल्या चिंतनाने वाव ठेवला आहे का कशाला? आपलं जे प्रकाश घनत्व आहे किंवा चित घनत्व आहे ते निसंशय आहे की नाही, निसंदेह आहे, अगदी धडधडीत आहे, त्याच्यावर विचार करण्याचं सुद्धा कारण नाही, अशा प्रकारचं आहे.
पाहतो की नाही, याच्यावरून स्वयंप्रकाशत्व किती सिद्ध आहे. सकाळी आपण केलं होतं ना चिंतन याचं. झोपेतही ह्याच्या ठिकाणी सूर्य नाही, तारा नाही, इंद्रिय नाही, विषय नाही, इंद्रिय विषयाचा संबंध नाही. सगळं यथा स्वप्न प्रपंचोयम मय माया विजृंभिता. तो तयाशी केवी दावी थितया सूर्यपणाशीच हरवी, मग दावा वयाची अवघी राहिली मात. तर ते म्हणतात ज्या आत्म्याच्या एका कडवशावर हा सूर्य काय त्याला म्हणतो आपण, प्रभेला, कांतीला प्राप्त होतो, तो सूर्य त्या आत्म्याला कसा काय दाखवील, आहे की नाही. उलट तो काय करतो, आपला असणारं जे सूर्यपण आहे ना तेच हरवतो, आहे की नाही. म्हणजे त्याच्यापासून, ते सूर्यपणापासून तो माघारी फिरतो. आणि मग जर तो सूर्यपणाच जर मिळवत नाही तर मी त्या आत्म्याला दाखवील, ही गोष्ट बोलण्याचंच संपून जातं. अर्थात ही गोष्ट बोलण्याचं सुद्धा कारण राहत नाही. अहो प्रत्यक्ष पाहणे आळून काय तो सूर्य आत्मत्वाचा जाण, किंवा सूर्याशी सूर्यपण आत्मत्वे करून. अहो प्रत्यक्ष पहा न्याळून, तुम्ही प्रत्यक्ष काय न्याळून पहा, आत्मस्वरूप पाहून न्याळून पहा का सूर्य न्याळून पहा. अहो प्रत्यक्ष पहा न्याळून काय तो सूर्य आत्मत्वाचा जाण. बरोबर का, असंच आहे का. काय तो सूर्य आत्मत्वाचा जाण, तुम्ही न्याळून पाहिलं, बरोबर ना. काय आहे का, कार्य वगैरे का, असं शब्द नाही ना तिथं. काय तो सूर्य आत्मत्वाचा जाण, तो सूर्य हा ठीक आहे ना. नाही अक्ष, तो सूर्य काय आत्मत्वाचा जाण, म्हणजे त्या सूर्याच्या ठिकाणी तो आत्म्यापासून उत्पन्न झालेला आहे का, असं म्हणायचं का. हा, काय तो सूर्य आत्मत्वाचा जाण, काय तो सूर्य काय आत्मत्वाचं प्रकाशन करणार आहे, म्हणजे आत्म्याचं प्रकाशन करणारा तो सूर्य आहे का. जो सूर्य आत्म्यामुळे प्रकाशित झाला तो काय आत्मत्वाचा जाण, म्हणजे तो इथं एक पद घ्यायचा अध्याय, तो काय आत्मत्वाचा प्रकाशक जाण, तो काय आत्म्याचं प्रकाशन करील. किंवा सूर्याशी सूर्यपण आत्मत्वे करून पै, किंवा सूर्याला जे सूर्यपण आले तेच आत्मत्वाने, त्या सूर्याला जे सूर्यपण आले ते ज्या आत्मत्वाने आत्म्यामुळं आलेलं आहे, तो सूर्य त्या आत्मत्वाचं प्रकाशन करील काय, अर्थात करणं शक्य नाही. हा आत्मा जरी परिच्छिन्न पदार्थ असता तरी अवश्य सूर्यप्रकाशी देता, वर्ण व्यक्ती अतीतता प्रकाशी केवी. हा आत्मा जर परिच्छिन्न पदार्थ असता तर सूर्याने निश्चित सूर्य काय करतो, परिच्छिन्न पदार्थांचं प्रकाशन करतो. आत्मा जर परिच्छिन्न असता तर सूर्याने त्याचं प्रकाशन केलं असतं. परंतु आत्मा हा वर्ण किंवा व्यक्ती या सर्वांच्याच काय आहे, अतीत आहे, तर त्याला हा सूर्य कसा काय प्रकाशित करील. नव्हे श्वेतकृष्णादी वर्ण स्थूल सूक्ष्मतेही विहीन, आसो आसतेपणेची विहीन सर्व द्रष्टा जो. ते म्हणतात की ह्या आत्मस्वरूपाला श्वेत किंवा कृष्ण इत्यादी वर्ण नाहीत. रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुदले डोळा, तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली कल्पना. सगळं अमृतानुभवचे. कल्पना निमाली द्वैताद्वैत, देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकारे. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, आणि त्याची झाला अंगे तुका आता. असा त्या आत्म्याला श्वेतकृष्णादी वर्ण नाही, त्याच्या ठिकाणी स्थूलता किंवा सूक्ष्मता यांनीही तो विवर्जित आहे. म्हणून ते म्हणतात इतकंच नाही, तो आस्थेपणानेही रहित आहे. म्हणजे आस्थेपणाने म्हणजे अस्थिरूप आहे, पण आस्थीचा विषय मात्र तो कधी झालेला नाही. बरोबर ना. आस्थी स्वरूपाने तो विषय मात्र कधी झालेला नाही. असा जो सर्वद्रष्टा म्हणजे दृंगमात्र द्रष्टा. बरोबर, सर्व नसलं तरी त्याचं दृष्टेपण अबाधित आहे, आणि सर्व असलं तरी तो सर्वांचा द्रष्टा आहे. म्हणून त्या साखरे महाराजांनी 3 प्रकाराने त्याचं सर्वज्ञ शब्दाचं, सर्वांना जाणतो तो पण आहे, सर्व रूप होतो तो पण तोच आहे, आणि सर्वाहून अतीत आहे तो पण तो आहे. अशा प्रकारे 3 भागात त्याचं विवरण त्याने त्याची व्युत्पत्ती करून केलेलं आहे. तर आसतेपणेची विहीन सर्वद्रष्टा जो. आसे गगनाशीही गिळोनी तया गगनव्यापी कैसेनी, जे शब्दाची गवसनी
पांघरून असे. हां, आता सांगतात हे ठीक आहे का बघा. गगन ते जे आकाश आपलं ते जे आत्मतत्व आहे ते गगनाशी गिळून ते आकाशालाही काय करतं, गिळून टाकतं. तया गगन आशे गगनाशी गिळून तया गगनव्यापी कैशेनी. जे आत्मतत्व आकाशालाच गिळून टाकतं त्याला आकाश कसं काय व्याप्त करील? आकाश त्याला व्यापू शकणार नाही. जे शब्दाची गवसणी पांघरून असे, बरोबर ना. आकाश काय? शब्द गुणकम आकाशम. शब्द तन्मात्रा त्याचं मूळ आहे आणि मग त्याचं काय आहे, बरोबर ना. तर आता ते शब्दाची गवसणी पांघरून असे म्हणजे आकाश काय आहे? शब्दाला, बरोबर ना, म्हणजे शब्द तन्मात्रेचं ते पांघरून आहे. म्हणजे आकाश आकाश म्हणावं लागेल ना. शब्दाची गवसणी किंवा पांघरून आहे म्हणजे काय आहे? त्याचा मूळ कोण आहे? शब्द तन्मात्रा आहे, बरोबर ना. शब्द तन्मात्रा आहे, अतिंद्रिय शब्द तन्मात्रा. तिला हे आकाशात हे स्थूल भावाला प्राप्त झाले. ती कशी आहे? मूळची ती अव्यक्त आहे आणि व्यक्त भावाला कोण झालेले? आकाश रूपाने ते स्थूल भावाला प्राप्त झालेले आहे, बरोबर ना. म्हणून ते शब्दाची गवसणी किंवा पांघरून आहे. असं जे आकाश आहे ते आकाश, बरोबर ना, त्या आकाशाला म्हणजे शब्द तन्मात्रापासून स्थूल भावाला प्राप्त झालेलं जे आकाश, त्या आकाशालाही जे आत्मतत्व गिळून टाकतं त्या आत्मतत्वाला, बरोबर ना, हा शब्द हे आकाश, बरोबर ना, हे आकाश त्याला कसं विषय करील? कारण ते आकाश तरी काय आहे? खरं त्याचंही मूळ आहे शब्द तन्मात्र, बरोबर ना. म्हणून त्या ठिकाणी आणि ते शब्द तन्मात्र जे आहे त्या शब्द तन्मात्राचं स्थूल रूप आकाश त्यालाही आत्मा गिळून टाकतो. तर शब्द तन्मात्र आपलं ते आकाश हे कसं करू? त्याला गिळून कसं टाकू शकेल? गाळू शकणार नाही. त्याला गिळून टाकणार नाही म्हणजे त्याला व्याप्त कसं करील? त्या शब्दासहित गगन आत्मत्वी गेले शेविरोन जेवी गर्भिणी गर्भदान एक सराची मरे. आता हे जे आकाश आहे ना त्या शब्दासहित गगन, ज्या शब्द तन्मात्रेपासून झाले त्या शब्दाचं खंडन पाठीमागं झालेलं आहे. मग त्या शब्दासहित असणारं जे आकाश, त्या शब्द तन्मात्रेचं कार्य, बरोबर ना, असणारं जे आकाश ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय होतं? विरून जातं. मग याचाच अर्थ काय आहे? जर शब्दाचं खंडन झालं ना त्यावेळेलाच आकाशाचंही खंडन झालेलंच आहे. जसं गर्भिणी मेली का, गर्भिणी मेल्यावर किती वेळाने गर्भ मरतो का? गर्भ आणि गर्भिणी एकाच वेळा मरते. तसं जेव्हा शब्द खंडन झालं ना तेव्हा त्या शब्दाचं कार्य असणारं जे आकाश त्याचंही खंडन झालं. तेवी आत्मयाचे मोहरे हा उभाची शब्दविरे मग गगनाचे उरे गगनत्व कैचे. ज्या वेळेला आत्म्याच्या मार्गाने निघतं, कोण निघतो? पहिल्यांदा शब्द. तो शब्द उभ्याच काय होतो? विरून जागतो, अंग टाकून देतो. मग शब्दच जर अंग टाकून देतो तर त्या शब्द तन्मात्रेपासून स्थूल रूपाला प्राप्त झालेलं जे आकाश आहे त्या आकाशाच्या ठिकाणी आकाशत्व कसं उर्वरित राहणार आहे? अर्थात नाही. पदार्थत्वे काहीच नसे गगनाकार तो शब्दची दिशे तेने गगने कैसे आत्मत्व व्यापे. आता म्हणतात पदार्थत्वे काहीच नसे. त्या ठिकाणी काजे गगन पदार्थत्वे काहीच नसे. जे आकाश म्हणून जो पदार्थ आहे तो पदार्थ म्हणून जर आपण आकाशाचा शोध घ्यायला लागलं तर आकाश म्हणून काही पदार्थही सिद्ध होत नाही. तो गगनाकार तो शब्द ते दिसे आपण म्हणतो ना अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम तत्पदम दर्शितम हेन तस्मै श्री गुरवे नमः. किंवा दुसरे काहीतरी गगनाकार, गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाकारम गगन सदृशम. गगन सदृशम असं त्या परमात्म्याचं आपण जर तुलना करायला गेलं तर हे गगनाचा उपमा तिथं जाईल का? कधी नाही. कारण शब्द जर तिथं पोचत नाही तर शब्दाचं कार्यच म्हणायचं ना. आकाशात शब्द तन्मात्रेचंच स्थूल रूपाने असणारं जे कार्य ते आकाश कुठं ते आत्मस्वरूपापर्यंत जाईल का? तर ते म्हणतात गगनाकार तो शब्दाची दिशा. आकाशासारखा आत्मा हा फक्त काय झाला? शब्द. कारण गगनच आकाशाच्या ठिकाणी नाही,
तर गगनाकारम, कारण आकाश नावाचा पदार्थच नाही. कारण आकाशाचंही जे कारण आहे ते शब्द तन्मात्र जर त्या ठिकाणी नाही तर आकाश कुठलं, आणि आकाश नाही तर आकाशोपमम, आकाशाची उपमा देता येते आत्म्याला. अशा प्रकारचं म्हणता येईल का कधी? तेने गगने कैसे आत्मत्व व्यापे, त्या आकाशाने आत्मत्वाला कसं ते आकाश व्याप्त करू शकेल. अर्थात त्या आकाशा आपला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्या आकाश कसं असू शकेल. अर्थात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आकाशाला जागाच नाही. आता तुम्ही तुमच्याकडे एक वेदांतात मोठं कौतुक चाललं आहे. कोणतं चाललं आहे की मनुष्याला मी दे आहे हा भ्रम जाण्यासाठी मी ब्रह्म आहे असं त्याला यथार्थ ज्ञान ज्या वेळेला होईल, म्हणजे अहम ब्रह्मास्मी इत्याकारक जी वृत्ती होईल, बरोबर ना. आणि त्याच्यामध्ये वृत्तीचा भाग हा अज्ञानाचा निवर्तक आहे, बरोबर ना. आणि त्या ठिकाणी वृत्तीमध्ये प्रतिबिंबित झालेलं जे चैतन्य आहे, बरोबर ना, ते चैतन्य ते म्हणजे कोणतं? अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं चैतन्य ते अज्ञानाचं निवर्तक आहे. त्याच्यामध्ये वृत्ती काय करते? वृत्ती फक्त अज्ञानाचं आवरणभंग करण्याचं कार्य करते. चिदाभास आत्मस्वरूपाचं ज्ञान करून द्यायचं गरज नाही, कारण तिथं फक्त काय आहे? वृत्तीव्याप्ती आहे, फलव्याप्ती नाही. कारण आत्मा स्वयंप्रकाशक आहे. आणि वृत्ती काय करते? अज्ञानाची निवृत्ती करून स्वरूपभूत, बरोबर ना, आत्म्याला अवशिष्ट ठेवते. आणि तो आत्म्याचं ज्ञान करून घेण्यासाठी तिथं फलाची किंवा चिदाभासाची आवश्यकता नाही, कारण तो काय आहे? स्वयंप्रकाश आहे. अशी आपली वेदांताची प्रक्रिया आहे. म्हणजे आपण वेदांतामध्ये अहम ब्रह्मास्मी, बरोबर ना, ह्या वृत्ती ज्ञानाला खूपच मोठं महत्त्व दिलेलं आहे की नाही. तिथं दही अहंकार धरी सोहमपण तै चित्ती प्रगटे चैतन्य घन, तेव्हा मनही होय वन्मन बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी. हे जेव्हा आपल्या मनात जसं जसं ठाण मांडत जातं दृढ, तसतसं वाटतं की आपलं वेदांताचं चिंतन योग्य दिशेने चाललेलं आहे. परंतु हे कुठपर्यंत? जववरी रे तववरी जंबुक करी गर्जना, जो त्या पंचानना देखिले नाही रे बाप. जो तो माऊलींच्या अमृतानुभवाला पाहिलं नाही तोपर्यंत ह्या गर्जना चालू आहेत, आहे की नाही. नाहीतर मग काय? रवी शशी तारा होतो का कोटीवरी रे, काय न सरे निशी नुगवे दिवसू दिनकरनाथे जया परी रे. तसा हा या ठिकाणी हा अमृताचा सूर्य, अमृतानुभवाचा सूर्य जोपर्यंत उगवत नाही तोपर्यंत ह्या तारा, ग्रह, तारा, आकाशगंगा, सूर्य, चंद्र हे सगळे काय असतात? मिरवत असतात. आता ह्याचं खंडन कसं केलं हे पहा. माऊली कसं अलगद सांगतात. देव हाडांची मुळी मी म्हणून पोटाळी, तो अहंकारू गाळी पदार्थ हा. माऊली म्हणतात काय ते अहंकार म्हणजे काय साधारण गोष्ट नाही. देह म्हणजे एक हाडाची असणारी मुळी आहे, परंतु मी म्हणून पोटाळी, आणि त्याला मी असा म्हणतो. कोण त्याला पोटाळतो म्हणजे आलिंगन देतो. वास्तविक आहे दृश्य जड असणारा देह, पण जर का त्याच्यामध्ये अहम शिरला, हा अहंकार, तर त्याला पोटाळतो. आणि काय करतो? पोटाळतो म्हणजे त्याला सगळं देव, त्याला तो अहंकार चेतनत्व आणतो, त्याचं जडत्व नाहीसं करतो. आणि तो मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी तरुण आहे, मी पुरुष आहे, मी ज्ञानी आहे, मी अज्ञानी आहे, मी कर्मठ आहे, मी उपासक आहे, मी बद्ध आहे, मुक्त आहे, सगळं नाचायला लावतो की नाही. कोण आहे? नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञानाची पाठी, आणि सज्ञानाची झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. असा अहंकार काय आहे? दृश्य जड असणाऱ्या हाडाच्या मुळीला, शरीराला मी म्हणला तर केवढा मोठा त्यांनी व्यापार करून घेतला, एवढा कोणाचा प्रभाव आहे असं माऊली सांगतात. तो मी म्हणून पोटाळी, याच्यामध्ये खूप ध्वन्यर्थ आहेत, आहे की नाही. पण आपला तो विषय नाही. आपला विषय काय आहे? अज्ञानात. कारण ज्ञानेश्वरीत जसं साहित्य आहे त्या साहित्याविषयी याच्यात एक कमी साहित्य नाही. याच्यानंतर तुम्ही ते साहित्य अलंकारण ते जर म्हणत बसले तर मूळ त्याचं जे काही रहस्य आहे त्या रहस्यापासून आपण थोडंसं दूर जातो, किंवा याच्यामध्ये रस घ्यावा, त्या रसाचं आपल्याला काही आस्वादन तसं होणार नाही. नाहीतर बघा ना, हे म्हणण्याची काय गरज होती का? जड मुडवत असणाऱ्या देहाला अहंकार जेव्हा तादात्म्य करतो,
बरोबर ना. तर त्यावेळेला त्या जड मुलाला सुद्धा जणू काही चेतनत्व आलं असं दाखवतं, हे सांगायचं की नाही. पण हे कशाला म्हणले, दे हाडाची मुळी मी म्हणून पोटाळी. म्हणजे खरी घडतं असंच काय, हे असं घडतं. तो अहंकारू गाळी पदार्थ असा कोण आहे, अहंकार. पण हा पदार्थ गाळी तो सगळ्याच्या नादी लागतो अहंकार, पण त्या आत्म्याला मी असं म्हणायला कधी तयार होत नाही. कारण त्याचं वर्णन भगवत पूज्यपाद शंकराचार्याने केलं. तो अहंकार कधीच आत्म्याच्या नादी लागत नाही. उलट तो बुद्धीला सांगतो, तू याचा विचारसुद्धा आत्मचैतन्याचा करू नको, याच्यामुळं फार मोठी हानी होण्याची शक्यता आहे. बरं, ही हानी काही माझीच होईल असं नाही, केवळ माझ्या स्वार्थासाठी मी बोलतो असं नाही, तुझंही याच्यात अकल्याण आहे असं तो सांगतो. की अहंकार विवेकचूडामणीमध्येच म्हणतात ना, का अपरोक्षानुभूतीमध्ये विवेकचूडामणीमध्ये अहंकार हा धियमृते मा सुप्त प्रबोधय उत्थिते परमानंदे नत्वम न चाहम न वै जगत. हे बुद्धी, तू ह्या आत्मस्वरूपाला डिवचू नको, जाग करू नको. जर आत्मस्वरूप जाग झालं तर तुझंच काय होईल, बुद्धीचाच बाद होईल. तुझा बाद होईल म्हणजे मी सुद्धा, आपण सगळी भावंडे आहेत एकत्र आलेले, अहम चित्त बुद्धी आणि अहंकार. आपण किती जवळची भावंड. इतकंच नाही, आपल्याला वेगळं सुद्धा करता येत नाही. आपण जुळी नाही, तिरी नाही, 4 भावंडे आहेत आपण, आहे की नाही. आणि एवढ्यांचाही नाश झाल्याशिवाय राहणार नाही. तो म्हणून सांगतो, अहंकार हा धियमृते मा सुप्त. तो आत्मा झोपलेला आहे ना, त्याला जागा करू नका. आणि उत्थिते परमानंदे, तो जर परमानंद स्वरूप आत्मा जागा झाला तर तू राहणार नाही, मी राहणार नाही, तुला मला खेळायला क्रीडेला एवढं जगत आहे ते सुद्धा राहणार नाही. मी काय खोटं सांगतो का, असं ते म्हणतात. म्हणून तो अहंकारी गाळी पदार्थ तो अहंकार हा आत्मचैतन्य रूप जो पदार्थ आहे त्या पदार्थाला मात्र टाळतो, त्याच्या नादी लागत नाही. म्हणजे मी ब्रह्म आहे असं म्हणायला तयार होत नाही, असं या अहंकार. म्हणजे इथं सांगायचं माऊलींना विषय काय, तो अहमसुद्धा आत्मस्वरूपाला कधीही विषय करू शकत नाही. आत्मा कोणालाही विषय होत नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.